पुणे मेट्रोचं खरं क्रेडिट नक्की कोणाचं? देवेंद्र फडणवीस, अजित पवार की शरद पवार? उत्तर ऐकून तुम्हालाही नक्कीच धक्का बसेल। याबद्दल जाणून घेऊया सविस्तर। आज पुणेकर थाटात मेट्रोने प्रवास करतात, पण या मेट्रोचा मुहूर्तमेढ कोणी रोवला हे तुम्हाला माहिती आहे का? आज श्रेयवादाची लढाई जोरात सुरू असली तरी पुणे मेट्रोचे खरे जनक हे दुसरे तिसरे कोणी नसून पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी आहेत। आज त्यांच्या जाण्याने पुण्याच्या विकासाचा एक मोठा अध्याय संपलाय। पुण्याचे माजी खासदार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेश कलमाडी यांचं आज दुःखद निधन झालंय, पण त्यांची कामं आपण विसरू शकत नाही। त्यातलाच एक म्हणजे मेट्रो। ही गोष्ट आहे 2000च्या दशकाची, जेव्हा पुण्यात सायकल आणि स्कूटरचं राज्य होतं। तेव्हा कलमाडींनी मेट्रो हे स्वप्न पाहिलं होतं। 2001 मध्ये त्यांनीच पुढाकार घेऊन राईट्स कंपनीकडून मेट्रोच्या पहिला फिजिटेबल रिपोर्ट तयार करून घेतला। त्यावेळी अनेकांनी पुण्याला मेट्रोची गरज काय म्हणून त्यांची खिल्ली उडवली, काहींनी विरोधही केला, पण कलमाडी आपल्या व्हिजनवर ठाम होते। त्यांनी केंद्र सरकारकडे सतत पाठपुरावा केला। पुढे दुर्दैवाने राजकीय घडामोडींमध्ये ते मागे पडले आणि 2014 नंतर या कामाला वेग आला। पण ज्यांनी पुण्यात मेट्रोचं बी रोवलं त्या सुरेश कलमाडींना आजच्या श्रेयवादात विसरून चालणार नाही। प्रकल्प पूर्ण करणं महत्त्वाचं आहेच, पण तो सुरू करण्याचं धाडस दाखवणंही तितकंच महत्त्वाचं आहे। तुम्हाला काय वाटतं? सुरेश कलमाडींच्या कामाची पुण्यात योग्य दखल घेतली गेली आहे का? कमेंट्समध्ये हो किंवा नाही सांगा आणि अशाच अपडेट्ससाठी थोडक्यातला फॉलो करा।